नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. सावळ्याची जणू सावळी. आजच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की ते भैरवी आणि जयंती ह्या दोघींचा असा काही प्लॅन आखलेला असतो की जसं की भैरवी म्हणते, सावळीने मला सगळ्यांसमोर तोंडावरती पाडलं तसंच सेम मी तिची बदनामी करणार आहे. तिचे जे काही आजचं रेकॉर्डिंग आहे ना, नाही ना जगासमोर मी सगळे काही तिचा खरा चेहरा आणला, तिला तोंडावरती सावळीला पाडलं आणि तिचा बदला मी नाही घेतला ना, तर माझंही भैरवी मेंढरे हे नाव नाही आहे. जयंती आणि भैरवी ह्या दोघीच जणी असा विचार करत असताना इकडे सारंग, सावळी आणि तिलोत्तमा जिथे रेकॉर्डिंग असतात तिथे जातात. आणि सारंग म्हणतो, सावळी तुझं आता रेकॉर्डिंग होणार आहे आणि तुला खूप मोठा असं एक सरप्राईजही आहे. तोपर्यंत ते सरप्राईज म्हटल्यानंतर सावळी म्हणते, सांगा ना सारंग सर, कोणता असं सरप्राईज आहे? सावळीला सरप्राईज देताना सारंग म्हणतो, या ना मॅडम, आतमध्ये या. आणि येता क्षणी राधिका असते. राधिका म्हणजे तिचंच ते गाणं असतं. तिची अशी इच्छा असते की सावळीने गावं. तोपर्यंत राधिकाला जसं काही पाहता क्षणी सावळी म्हणते, राधिका मॅडम तुम्ही इथे? आणि खरंच तुम्हाला आज भेटून ना खूप खूप मनापासून खरंच खूप दिवसाची इच्छा होती. तोपर्यंत आज मी तुमचं गाणं गाणार आहे आणि तुम्ही एवढे मोठे सिंगर असूनसुद्धा माझ्याकडून गाताय, असं का बरं? राधिका म्हणते, हो अगं मला माहीत आहे, कारण मी हे तर गाणं ना भैरवी माईकडून घेणार होते. गाऊन पण नाही, त्यांच्या गाण्यामध्ये खोटेपणा आहे, त्यामुळं नको आहे मला असल्या माणसांचं गाणं. हृदयातून आलं पाहिजे ना, आणि ती भावना तुझ्यामध्ये आहे, तू विठुरायाची भक्त आहेस ना. असं काही बोलल्यानंतर ना सावळी, सारंग आणि तिलोत्तमा यांना खूप आनंद होतो. खास सावळी इथे राधिकाची आणि म्हणजे सारंग आणि तिलोत्तमाची ओळख करून देते. सावळी म्हणते, ह्या माझ्या, असं काही म्हणत असताना तिलोत्तमा सावळीकडे बघते, म्हणते, ह्या माझ्या सासूबाई. तोपर्यंत सावळी पटकन म्हणते, हो ह्या माझ्या सासूबाई आहेत, तिलोत्तमा मेंढरे, आणि हे माझे हस्बंड, असे काही म्हणत असताना आणि ते त्यांच्या रेकॉर्डिंगला सुरुवात येते. रेकॉर्डिंगला सुरुवात होत असताना भैरवी, जो काही ऑपरेटर माणूस असतो त्याला कॉल भैरवी वजे बोलते. तोपर्यंत ऑपरेटर म्हणतो, हो बोला ना मॅडम, काय म्हणताय, कशा आहात? मी तुझ्याशी गप्पा मारायला फोन नाही केलेला. सावळी माहिती आहे ना तुला? हो माहिती आहे ना, आज त्यांचं रेकॉर्डिंग आहे, किती सुंदर गातात ना. असं काही म्हणता क्षणी इथं भैरवीच्या तळपायाची मस्तकाची आग एकदम तिची लायलाय होती. काय कळत नाही तिला अजिबात. भास्कर, तिची तारीफ अजिबात करायची नाही आहे माझ्यासमोर. एकच करायचं, तिचं ते गाणं सगळं काही खराब करायचं आणि मला रेकॉर्डिंग ते पाठवायचं सगळं. आणि मी नाही ना तिच्या पूर्ण जिद्द्या तिच्या पूर्ण गाण्याच्या उडवल्या तर माझंही नाव भैरवी वजे नाही सांगणार. आणि सेम सावळीचं गाणं रेकॉर्डिंग होत असताना सेम तो ऑपरेटर तसंच सेम काही करतो. आणि इकडे राजकुमारला टास्क भेटलेला असतो पुरणपोळ्या बनवायचा. अमृताची इच्छा झालेली असते पुरणपोळ्या खाण्याची. त्यामुळे बबलू, सोहम आणि राजकुमार हे तयारी करत असतात किचनमध्ये. अमृता येते, म्हणते, काय चाललंय, काय काय अवस्था काय बनवली ते किचनची? राजकुमार म्हणतो की तुम्ही तिथे मॅडम साहेबा तिथे जाऊन बसायचं. बबलूही म्हणतो, वहिनी साहेबा तुम्ही तिथे जाऊन बसायचं, आराम करायचा, फक्त फरमाईश करायची आम्हाला काय खायचं आहे काय नको. अमृता म्हणते, कसं होणार आहे आज ते किचनचं, काय माहीत, खाण्यासारखं तर जेवण होतं आहे का नाही कुणास ठाऊक, असं म्हणून अमृता तिथून निघून जाते. रेकॉर्डिंग सगळं काही झाल्यानंतर ना सावळी एकदम मंत्रमुग्ध होऊन गात असते. किती छान प्रकारे तिच्या धूनमध्ये सगळे काही असे हरवून गेलेले असतात. खास करून तिलोत्तमा तर एकदम खुशच झालेली असते की माझी सून एवढी सुंदर गाते, वाटलं नव्हतं. तिची एकदम मान उंचवलेली असते. पण येणाऱ्या काही भागामध्ये आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटणार आहे की इथे रेकॉर्डिंग सगळं काही खराब होऊन तो ऑपरेटरने भैरवीला पाठवलेलं असतं. आणि पुन्हा एकदा राधिका म्हणते, आपण ना ते रेकॉर्डिंग केलेलं पुन्हा ऐकूया. ऑपरेटर म्हणतो, कशाला उगच, आपण केले ना रेकॉर्डिंग, आता काही गरज नाही आहे त्याची. तोपर्यंत सारंग म्हणतो, काही गरज नाही म्हणजे? अरे भावा लाव ना, एवढ्या मॅडम बोलतात तर. सावळी म्हणते, लावा लावा, मलाही ऐकायचं आहे. तेव्हा कुठे सारंग त्या ऑपरेटरचा खरा चेहरा सर्वांसमोर आणता क्षणी सत्याचा इथे उलगडा होतो आणि भैरवीचा पुन्हा एकदा सारंगने डाव उडळून लावलेला असतो.
व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय सगळ्यांना.